श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. रक्षा कवच. नवीन वर्ष सुरू होणार आहे, तर प्रत्येकाने नवीन नवीन प्रयत्न किंवा नवीन नवीन गोल ठरवलाच असेल आणि हे प्रयत्न किंवा गोल अचीव करण्यासाठी काही लोकांचे गोल जे असतात ते लगेच अचीव होतात, कारण की त्यांची त्यामध्ये असलेली पॉवर, शक्ती त्यांना ते अचीव करण्यासाठी भाग पडतात. तर आपल्या पाठी पण का नाही आपण ते अचीव करत? तर त्याच्यासाठी ज्या निगेटिव्ह एनर्जी आहेत त्यांना दूर ठेवायचं आहे. तर त्याच्यासाठी एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, तो म्हणजे रक्षा कवच. एखादं काम तुम्ही ठरवलेलं आहे, ते 10 दिवसात पूर्ण होईल, 1 महिन्यात पूर्ण होईल, 3 महिन्यात पूर्ण होईल, ते तुम्हाला ऑलरेडी माहिती असतं, पण काही अडथळे अचानक येतात आणि ते काम राहतं. तर आज आपण बघणार आहोत रक्षा कवच. घरच्या घरी एकदम साध्या पद्धतीमध्ये तुम्ही तुमचं रक्षा कवच तयार करू शकता, जेणेकरून वाईट लोकांच्या नजरा तुम्हाला लागणार नाहीत. तर करायचं काय आहे, लाल आणि पिवळ्या रंगाचा सुती धागा मार्केटमध्ये भेटतो, जिथे पूजेची सामग्री भेटतात तिथे तो धागा तुम्हाला भेटेल. तो घरी घेऊन यायचा आहे. नवीन वर्ष चालू होते, उद्या गुरुवार आहे, तर तो उद्याच्या उद्या तुम्ही तयार करून रक्षा कवच नवीन वर्षासाठी करू शकता. घरी आल्यानंतर आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आणि तो जो धागा आहे, कलावा आहे आपण त्याला म्हणू, त्याला हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे. हनुमान चालिसाचं एकदा पठण केलं की 1 गाठ बांधायची. असं 11 वेळा तुम्हाला हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे आणि 11 गाठी त्या धाग्याला बांधायची आहे. त्याच्यानंतर तो धागा हनुमानच्या चरणी ठेवून, बजरंग बलीच्या चरणी ठेवून त्यांना प्रार्थना करायची आहे की हे वर्ष मला सुखाचं, समृद्धीचे, आनंदाचं जाऊ आणि कोणाचीही वाईट नजर मला लागू नये. आणि तो धागा गुरुवारी सकाळी, संध्याकाळी जसं तुम्हाला जमेल आपल्या उजव्या हाताला बांधून घ्या. त्याच्यानंतर करायचं काय आहे तुम्हाला, की तो धागा किती दिवस ठेवायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 3 महिन्याने, प्रत्येक 3 महिन्याने तो धागा चेंज करायचा आहे, तो कलावा चेंज करायचा आहे. आता तो टाकायचा कुठे किंवा नष्ट कसा करायचा, तर कोणतंही पिंपळाचं झाड असेल, जे मोठं झाड तुमच्या इथे असेल किंवा तुळशी असेल, तिथे तो धागा तुम्हाला ठेवून द्यायचा आहे प्रत्येक 3 महिन्याने. नक्की करून बघा, कोणतीही वाईट नजर येणार नाही. आणि छोटासा उपाय आहे, पण बेनिफिट मात्र खूप देतो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.